नमस्कार. बाबा, लवकरच लग्न होणार आहे, बरोबर की नाही? मुलगा आजपर्यंत त्याने सगळं अगदी मनमोकळेपणे सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण तुम्ही काय सांगाल की इथून पुढे त्याने भावी आयुष्यासाठी काय खबरदारी घ्यावी, काय काळजी घ्यावी? काळजी काय घ्यावी, आम्हाला सांभाळलं का बस झालं. आणि काय काळजी? बस फक्त तुम्हाला सांभाळा, आम्हाला म्हणजे आमच्या सगळ्या कुटुंबाला. आई, तुमचं काय म्हणणं आहे? मुलाला काय सल्ला द्याल? त्याने आपला संसार चांगला करावा आणि आम्हाला सगळ्यांना सांभाळून तिला पण सांभाळावी. व्हेरी गुड. आणि व्यवस्थित राहावा आपला कामधंदा सांभाळून, बस एवढीच इच्छा असते आईची. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही काय मुलीला सल्ला द्याल तुमच्या? मी मुलीला सांगणार म्हणजे जसं इकडे सगळ्यांची खेळीमेळीने जी वागते आमच्या घरी, तशीच तिथेही खेळीमेळीने राहावी आणि व्यवस्थित तुमचं काय बाबा सांगा, सल्ला द्या. त्या दोघांनी व्यवस्थित राहावं, पुढे आयुष्य जे आहे ते चांगलं जावं. अरे वा, बाबांना एकदम लग्न होणार म्हटल्यावर, मुलीचं लग्न होणार म्हटल्यावर बाबांना एकदम दाटून आले. काय मिस करताय? सगळं मिस करेन. मस्ती खूप केली आहे, भाऊ बहीण यांच्याबरोबर पण खूप मस्ती केली आहे, मारामारी केली आहे त्यांच्यासोबत, ती मिस करेन. आणि मम्मी पप्पांना पण खूप मिस करेन. माझा जन्म ॲज अ 7 मंथ चाइल्ड होता, तर त्यांनी खूपच काळजी घेतली माझी आणि आत्तापर्यंत घेतात. म्हणजे सगळं पुरवलं आहे त्यांनी मला, म्हणून आता ते खूप मिस करते. तुम्ही सगळेजण सांगा या दोघांबद्दल, बोला. आजी सांगा नातीबद्दल. फोनवर बोलायची तेव्हा म्हणा, मी असंच मनात समजलं का काय तरी गडबड आहे. होय ना? बरोबर, आजीचं लक्ष होतं. हा, मी मिस करेल ताईला. आम्ही खूप भांडलो, मारामारी करतो, तर ते सगळं आठवेल खूप आणि मिस करेल. ही माझी बहिणीची मुलगी आहे बर. आणि खूप हसरी, प्रेमळ, स्वभाव थोडा तापट तापट आणि प्रेमळ, हसरी, प्रेमळ, स्वभाव जरा तापट. आता खरं आणि खोटं हे जरा आपल्याला तपासून बघायचंय. मी विधान करणार आणि मग खरं खोटं. ताई भूताना अजिबात घाबरत नाही. खरं खरं खोटं म्हणजे? कारण की कधी कधी ती अशी करते तर मला असं वाटतं की तीच एक भूत आहे की काय. म्हणजे काय 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 हे काय असं नाही, असं ऍक्च्युली आम्ही एकदा ॲस्ट्रोवर्ल्डला गेलेलो. तर तिथे ते भूत घर आहे, भूताचं ते म्हणजे थोडं हे आहे. हो, तर आम्ही तिथे गेलेलो. तर आतमध्ये जाताना तर तिला मी विचारतो, तुला भीती तर वगैरे वाटत नाही ना? नाही ठीक आहे, मी हे करून घेईन असं. पण तिला माहिती आहे तिकडे स्टेप्स असतात, त्या स्टेपवर पाय पडला की भूत असा समोर येतो, असं होतं. तर ती आतमध्ये शिरतानाच म्हणजे थोडं असं डेंजरस होतं. तर तिने लगेच हात धरला आणि बोललं, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मी बोला, अरे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय बोलते तू, असं काय? तर लगेच आम्ही पुढे चालायला लागलो. तर स्टेपवर पाय पडला, लगेच दुसरा बोलला, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, असं करायला लागली. मला अरे असं काय करते? हळूहळू आरामशीर ते म्हणजे पूर्ण ते होईपर्यंत ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं झालेलं ते. हो, असं झालेलं. का? पण मी भूत नाहीये, पण भूतांना घाबरते. ताई कधीच कुणाचाही राग मिस्टरांवर काढत नाही. खरंय. काय हो आई? खरं हो म्हणजे? कारण की तिचं कसं आहे, आता ती एक टार्गेट कंपनीमध्ये HR मध्ये, तर तिला वर्कलोड वगैरे खूप असतं. तर ती नंतर थोडा इरिटेट होऊन येते तिला वर्कलोड झाल्यामुळे. तर बोलण्यामध्ये म्हणजे विषय असा बदलतो, ते पूर्ण वर्कलोडचं पूर्ण टेन्शन माझ्यावर येतं. लग्नानंतर ताईने वेस्टर्न पेहराव केलेला मिस्टरांना चालणार आहे. खोटं काय आई, काय म्हणणं आहे तुमचं? नाही चालणार म्हणतायत त्या. तुमचं काय म्हणणं? ऍक्च्युली कसं आहे की मी तिला असं काय अपोज केलेलं नाही की असंच घालायचं की असंच राहायचं. मला कम्फर्टेबल आहे, पण फक्त कधी मम्मी पप्पांसाठी तिने असं काही गोष्टी, काही पारंपरिक समारंभ असतो, काही कार्यक्रम असतो, त्यावेळेला त्या विषयात हा तुमचा विषय आहे. मी उगाच यांच्या खऱ्या खोट्यात पडलो असं मला वाटायला लागलंय. तुम्ही काय, कसा विश्वास द्याल त्यांच्या सासरच्यांना, म्हणजे तुमच्या सासरच्यांना? मी त्यांना प्रॉमिस करेन की आता जसं जशी मिनल आहे खुश आणि एकदम हॅप्पी,
तसं मी तुम्हाला प्रॉमिस करतो की नंतर पण जेव्हा पण तुम्ही भेटायला याल आमच्या घरी किंवा ती तुमच्याकडे येईल तर तेवढीच किंवा त्याच्यापेक्षा डबल खुश असणार. तसं मी तुम्हाला प्रॉमिस करतो. तुम्ही त्यांच्या घरच्यांना मी सांभाळून घेईन त्यांना. जशा माझ्या 3 नंदा आहेत त्यांनी त्यांच्या सांभाळ केला, तसंच मी पण त्यांच्याबरोबर राहून त्यांचा सांभाळ करेन. काळजी करू नका. 3 मुली तुमच्या कशा परत येणार नाहीत घरी, सुट्टीत पण येणार नाही त्याची काळजी घ्यायची. झी मराठीकडून आहेर.